थंडी चालू झाली की मेथीच्या लाडूची ही आठवण येतेच येते। तर आज आपण मस्त असे करूया मेथीचे लाडू। नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे बिना पाकातली मेथीचे लाडू। पाकच नसल्यामुळे हे बनवताना मेथीचे लाडू अजिबात त्रास होतच नाही आणि अगदी खुसखुशीत तयार होतात। तोंडावरती विरघळतील इतके छान। आणि आपण हे जे प्रमाण घेत आहोत हे 2 किलो मेथीच्या लाडूंचे आहेत, तर तुम्ही याचे अर्ध्या प्रमाणात सुद्धा करू शकता। हे मेथीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी 4 दिवस मेथी भाजून चांगली तुपामध्ये भिजत टाकली होती। तर त्याचं छान असं आपले आज मस्त असं तयार झालेलं बॅटर। तर आता हे कसं बनवायचं आहे ते सुद्धा आपण पाहूया आणि बनवून घेऊया। तर त्यासाठी मी आता इथे मेथी घेतलेली आहे आपण 50 ग्रॅम। या मेथीच्या अंदाजानेच इथे 100 ग्रॅम तूप घेतलेला आहे, साजूक तूप आहे, पातळ साजूक तूप घेतलेला आहे। आता आपण ही मेथी चांगली अशी भाजून घ्यायची 1-2 मिनिटांसाठी। कढईमध्ये आपण सगळी मेथी टाकून घेऊया आणि 2-3 मिनिटं चांगली भाजून घेऊया। 1-2 मिनिटांमध्येच मेथी चांगली चटकाला लागलेली आहे, झालेली आहे भाजून। आता आपण ही काढून घेऊया, गार होऊन देऊया। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मेथी सगळी टाकून घेतलेली आहे आणि ही रवाळ अशी आपण दळून घेणार आहोत। इथे आपण रवाळ असं मस्त दळून घेतलेली आहे मेथी एका भांड्यात काढून घ्यायची आहे। आणि आता ह्याच्यामध्ये जो आपण 100 ग्रॅम तूप घेतलेला आहे तो तूप थोडा थोडा घेऊन ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यात सगळ्या गुठल्या मोडून घ्यायच्या आहेत। ह्यामध्ये आता सगळंच तूप ओतून घ्यायचं आहे। 100 ग्रॅम तूप आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे 50 ग्रॅम मेथीसाठी। आणि आता हे मी आता 6 वाजता संध्याकाळी जर हे भिजवलेलं आहे तर हे 4 दिवस आपल्याला असेच मुरवत ठेवायचं आहे। ह्याच्याने आपलं मेथीच्या लाडूचा करवटपणा खूप कमी होतो आणि खूप छान पण लाडू लागतात। तर आता इथे मेथीचे लाडू जरी आपण 4 दिवस मुरवत ठेवणार असलो तरी हे मेथीचे लाडू आज 6 वाजता भिजत टाकले तर उद्या 6 वाजता थोडंसं असंच हलवायचं आणि परत झाकण देऊन ठेवायचं। असं 4 दिवस सतत आपल्याला करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण हे मेथीचं लाडू बनवणार आहोत। तर मेथीच्या लाडूला साहित्य लागणार आहे 1/4 किलो गूळ चिरलेलं, 1/4 किलो गव्हाचं पीठ, इथे आपण मेथीचं बॅटर बनवून ठेवलेलं आहे, साजूक तूप 1/4 किलो आणि ही खारीक पावडर। ही खारीक पावडर मी घरीच बनवलेली आहे, त्याची रेसिपी 100 ग्रॅम खोबरं 250 ग्रॅम म्हणजे 1/4 किलो असे छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेलं आहे। इथे घेतलेले आहेत काजू आणि बदाम 75-75 ग्रॅम, पिस्ता 20 ग्रॅम, त्याचप्रमाणे खसखस 15 ग्रॅम, सुंठ पावडर 2 चमचे किंवा मोठा असेल तर 1 चमचा आणि वेलची पूड अर्धा चमचा। इथे जाड बुंदाची कढई ठेवलेली आहे। ह्यामध्ये आता काही आपण जे पदार्थ आहेत ते तुपामध्ये भाजणार आहोत तर काही कोरडेच भाजणार आहोत। तर त्याचे जर आपण इथे खसखस जी घेतलेली आहे 15 ग्रॅम, ती खसखस आपण भाजून अगदी 2 मिनिटांसाठी घेणार आहोत आणि त्यानंतर ह्यामध्ये टाकणार आहोत तूप आपण जे 1/4 किलो घेतलेलं आहे, साजूक तूप घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून वापरायचं आहे आपल्याला। तर इथे मी जे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते चांगले असे भाजून घ्यायचे। जर तुम्ही खोबऱ्याचं खीस घेणार असाल तर त्या तुपामध्ये न भाजता सुकंच भाजून घ्यायचं आहे। पण तुम्ही अशा पद्धतीने जर भाजलात तर छान अशी आपली चवसुद्धा येतेच आणि आपल्याला जितकं आपण हे जास्त भाजू सगळं मटेरियल तितकं लाडू टिकायला सुद्धा खूप छान राहतात। कारण की जर का तुम्ही व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर त्याला खोबऱ्याचा वगैरे कुमट वास येऊ शकतो आणि टिकणार सुद्धा नाही जास्त दिवस। त्याचप्रमाणे आता इथे आपण जे बदाम घेतलेले आहेत ते सुद्धा त्या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे 2-3 मिनिटांसाठी। चांगले तडतडायला लागले की परत ते काढून घ्यायचे आहेत, कारण की हे बदाम थोडे फुलतात आणि सालंसुद्धा असे फुटू लागतात। त्याचप्रमाणे थोडंसं तूप टाकून परत काजूसुद्धा ह्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आणि पिस्ता जो घेतलेला आहे तो सुद्धा आपण त्यामध्येच एकत्र मिक्स करून चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। ह्याने आपले जे लाडू होणार आहेत ते खूप चविष्ट, सुंदर आणि अजिबात कडू लागणार नाहीत। त्यानंतर इथे मी तूप टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण हे टाकणार आहोत जे डिंक घेतलेलं आहे 100 ग्रॅम, ते थोडं थोडं करून आपण तळून घेणार आहोत। कारण एकदम जर तळलं तर ते चांगले असे फुलणार नाहीत आणि म्हणजे मस्त असं कुरकुरीतसुद्धा नंतर होणार नाहीत।
पहा थोडे थोडे टाकून चांगलं कडक तूप करून झाल्यानंतर थोडे थोडे करून एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि त्यावरती हे फ्राय करायचे, म्हणजे हे आतपर्यंत व्यवस्थित फुलून उठतील. इथे पहा हे आपले डिंक कसे तळले गेलेत हे कसे समजायचे, हे दाबून पाहिल्यानंतर डिंक आतपर्यंत दाबलं जातो. आता हे गार झाल्यानंतर अगदी म्हणजे सगळे मी तळून घेतले, गार झाल्यानंतर अगदी कुरकुरीत तयार होणार आहेत. आता आपण परत ह्यातलं साजूक तूप घ्यायचं आहे आणि आपण जी खारीक पावडर बनवलेली आहे इथे मी मस्तपैकी अशी घरच्या घरी बनवलेली खारीक पावडर आहे. तुम्हाला त्याची लिंक देणार, नक्की ती रेसिपी पहा, कारण बऱ्याच पदार्थांमध्ये आपल्याला ह्याचा वापर होऊ शकतो. ही छान अशी तुपावरती भाजून घ्यायची. गोरट असं छान वास सुटला की आपण हे काढून घ्यायचे. अगदी 2-3 मिनटं तरी छान गॅसची फ्लेम कमी ह्याच्यावरती ही परतून घ्यायची आहे. आता ही काढून घ्यायची एका भांड्यामध्ये आणि परत आपण ह्यामध्ये एका कढईमध्ये साजूक तूप टाकणार आहोत. ही पहा मस्त अशी खारीक आपली भाजून झाली आहे, कढई चांगली स्वच्छ करून झालेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये साजूक तूप टाकून घेणार आहोत. त्यानंतर साजूक तूप टाकून झाल्यानंतर इथे जो पाव किलो गव्हाचं पीठ घेतलं आहे, या गव्हाच्या पिठाला आपल्याला भाजायला साधारणतः 4 ते 5 मिनटं लागतात. तर इथे पहा मस्त असं तुपामध्ये खरपूस अशी खरपूस म्हणता येणार नाही, सुंदर असं खमंग वास येईपर्यंत हे आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे जे आपण मेथीचं बॅटर बनवून ठेवलेलं होतं, 4 दिवस चांगलं मुरवून घेतलेलं आहे, ते सुद्धा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून हे दोन्हीही मेथी आणि गव्हाचं पीठ आपलं छान भाजलं जाईल. तुम्ही इथे गव्हाच्या ऐवजी मुगाचं पीठसुद्धा वापरू शकता. तर इथे पहा मस्त असं आपलं गव्हाचं पीठ आणि मेथी भाजून झालेली आहे. मस्त असं त्याला थिकनेसपणा पण मस्त आलेला आहे. आता आपण ह्या खारीकवरती सर्व काही ओतून घ्यायचं. आता हे आपले सगळं जे आपण भाजून घेतलेले बॅटर आहेत ते सगळे गार झालेले आहेत पदार्थ. आता आपण इथे खोबरं जे भाजून घेतलं होतं, हे खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये असं जाडसरच पण मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर हे सगळं त्या एका साहित्य त्यावरती टाकत घ्यायचं आहे. सर्व खोबरं भाजून झाल्यानंतर ह्यामध्ये डिंक आपण बारीक करून घ्यायचं आहे. डिंक जितकं बारीक होईल तितकं करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून दातामध्ये ते येणार नाही. आता हे डिंक झाल्यानंतर इथे आपण जे ड्रायफ्रूट घेतले होते ते आपण बारीक करून घेणार, पण एकदम बारीक न करता चम्प्स राहतील इतके जरा जाडसर ठेवायचे आहेत, म्हणजे खाताना क्रंचनेसपणा खूप छान येतो. इथे पहा मस्त असं आपले ड्रायफ्रूटसुद्धा बारीक झालेले आहे. आता इथे सुंठ वापरलं आहे. सुंठ हे एक वेळ तुम्ही मेथीच्या लाडूला वेलची विसरला तर चालेल, पण सुंठाचा वापर नक्की करावा. इथे वेलची पण घेतलेली आहे, ते सुद्धा टाकून घेतले आणि जे आपण गूळ घेतलं होतं 1.5 किलो ते बारीक करून घेतलेलं आहे चिरून, ते ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हे जे अशा प्रकारे हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मटेरियल. कारण की आता थोडी मेथी आपण जे गव्हाचं पीठ आहे ते चांगलं गरम आहे, त्यामुळे थोडंसं वेळ लागतो आहे, पण असंच मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा इथे सर्व गूळ वगैरे मिक्स झालेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यांमध्ये अगदी कमी जास्तच्या ह्याच्यावर अगदी 1-2 सेकंदासाठी फिरून तळून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल अगदी ते बारीकसुद्धा होणार नाही आणि गूळसुद्धा मिक्स चांगलं होईल. इथे पहा लाडू छान वळत आहेत. तुम्ही जितकं जास्त फिरवाल हे मिक्सरचं भांडं तितकं तुमचे लाडू अगदी तेलकट आणि तुपट किंवा गुळगुळीत होतील, मग ते असे आपल्या दाताला असं व्यवस्थित लागणार नाहीत. त्यामुळे हे सगळं बारीक होण्याच्या ऐवजी तुम्ही कमी फ्लेमवरतीच पटकन लगेच अगदी 1-2 सेकंदासाठीच मिक्सरचं भांडं फिरून लगेच काढून घ्यायचं आहे. तर लाडू अगदी सुंदर बनवता येत आहेत. पहा इथे माझे आता लाडूसुद्धा छान वळत आहेत, तर चांगले असे लाडू वळून घ्यायचे आहेत. इथे हे 2 किलो म्हणजे मेथीचं प्रमाण हे 2 किलोचं आहे. तुम्ही ह्याच मेथीचं प्रमाण अर्ध करून 1 किलोचं सुद्धा करू शकता. तर इथे मी 2 किलोच्या प्रमाणामध्ये झालेले आहेत माझे लाडू 70. अगदी लिंबूचं जितकं साईज असतो, लिंबू असतो मोठा, तितक्या साईजमध्ये मेथीचे लाडू बनवून घ्यायचे आहेत. जास्त मोठे बनवायचे नाहीत. अगदी खुसखुशीत आणि जिभेवर विरघळणारे असे लाडू तयार झालेले आहेत. तर एकदा नक्की तुम्ही ही करून पहा रेसिपी आणि आवडली तर जास्त